विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत पाठ 17वा आणि पाठाचं नाव आहे रिकामं घरटं. तसं आमच्याकडे पक्ष्यांचा, प्राण्यांचा फार कुणाला लळा नाही. मात्र घर खूप मोठे, मोठा परिसर, समोर एक बाग आणि मागे परसबाग. बागेत 3 आंब्यांचे, 1 बदामाचे, 1 गुलाबाचे, 2 कन्हेराचे, 1 जास्वंदाचे, 1 गोडनिंबाचे, लिंबूचे, बेलाचे, स्वस्तिकचे अशी काही छोटी मोठी झाडे आहेत. त्यामुळे अनेक पिल्लं आणि त्यांची आई झाडावर निवासाला यायची. एका काळ्या चिमणीचं घरटं कायम झाडावर दिसायचं. एकदा त्या चिमणीने अडगडीच्या जागेत घरटं बनवलं. आम्ही न चुकता रोज डोकवायचो. रोज 1-2 पिल्लांची अंडी दिसायची. रोज आम्ही जाऊन बघू लागलो. आता त्या अंड्यांची संख्या 5 झाली होती. आज ना उद्या अंड्यांमधून पिले बाहेर येतील त्याची आम्ही वाट बघत होतो. आता आमची आतुरता शिगेला पोहोचली होती. कधी एकदा त्या छोट्या छोट्या अगदी बोटांच्या कांड्या एवढ्या अंड्यातून छोटी छोटी पिल्ले डोकावतील असे झाले होते आणि मग लहान लहान पिल्ले दिसली. एवढासा कोवळा जीव पाहून सगळ्यांना काय आनंद झाला. पिल्लांच्या आईसाठी जवळच दाणा पाण्याची सोय केली होती. पिल्लांना बघायचा नित्यक्रम सुरू झाला. पाहता पाहता पिल्ले घरट्यात वाढू लागली, मोठी होऊ लागली. मग हळूहळू एक पिल्लू उडायला लागले आणि एक करता करता सगळे पिल्ले उडून गेली. शेवटी रिकामं घरटं उरलं. ते रिकामं घरटं बघून मन उदास व्हायचं. म्हणून मग रिकामं घरटं आम्ही तेथून काढून बाहेर बागेत नेऊन टांगले खरे, पण त्या पिल्लांसाठी काळजात असलेले प्रेम तसूभरही कमी झाले नाही.